Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. गुड मॉर्निंग. मी मृण्मयी जोशी. ऑल इन वन फॉर VIमध्ये स्पोकन इंग्लिशचे मी आज दुसरे सेशन घेणार आहे. मागच्या सेशनमध्ये आपण ग्रीटिंग्स आणि सॅल्युटेशन याविषयी पाहिलेलं आहे. आज आपण थोडे पुढे जाऊयात. आज आपण आपली स्वतःची 5 वाक्यात ओळख कशी करून द्यायची ते शिकणार आहोत. ही फार उपयोगाची गोष्ट आहे, कारण आपण कुठेही गेलो, इंटरव्ह्यू म्हणा किंवा अजून दुसरी कुठलीही अनौपचारिक भेट असेल, तिथे आपल्याला स्वतःची ओळख किंवा इंट्रोडक्शन करून देता आलं पाहिजे. जेव्हा आपण संवाद म्हणतो, कॉन्व्हर्सेशन, तेव्हा त्यात 2 भाग असतात. एक असतं ते फॉर्मल कॉन्व्हर्सेशन, ज्याला म्हणतात औपचारिक संवाद. तर असे हे औपचारिक संवाद कुठे घडतात, तर जिथं प्रोफेशनल लोकांशी आपला संबंध येतो, किंवा एखादा इंटरव्ह्यू, किंवा एखाद्या क्लायंटकडे आपण जातो, किंवा बोर्ड मीटिंग्स असतात. तिथं हे औपचारिक कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं असतं. दुसऱ्या टाईपचं कॉन्व्हर्सेशन असतं, संवाद असतो, तो असतो इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे जेव्हा आपण आपले मित्र मैत्रिणी, म्हणजे फ्रेंड्स, रिलेटिव्स, किंवा जी लोकं आपल्या ओळखीची आहेत, जेव्हा आपण त्यांना भेटतो, तेव्हा आपण जे काही बोलतो, जो काही संवाद साधतो, त्याला म्हणतात इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन. थोडक्यात आपण कॉन्व्हर्सेशनचे 2 भाग पाहिले, फॉर्मल कॉन्व्हर्सेशन आणि इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन. तर जेव्हा आपण परत इंट्रोडक्शन या भागाकडे येऊयात. आपण स्वतःची ओळख कशी करून देणार? जेव्हा एखाद्या फॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण भाग घेतो, तेव्हा आपली ओळख आपण फॉर्मल शब्दात किंवा औपचारिक शब्दात वाक्यरचनेत करून देतो. आता आपण अशी कल्पना करूयात की मी या ग्रुपमध्ये स्वतःची फॉर्मल ओळख करून देत आहे. तर मग मी ती कशी करून देईन? गुड मॉर्निंग ऑल. आय एम मिसेस मृण्मयी जोशी. आय एम हिअर टू गाईड यू हाऊ टू स्पीक इंग्लिश. टुडे we are talking about English conversations. I am very happy to speak with you all. Please give me feedback about this session. Thank you. आता हे झालं थोडंसं फॉर्मल कॉन्व्हर्सेशन. मी काय म्हणले, तर पहिल्या वाक्यात मी ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग वेळेप्रमाणे जे असेल ते ग्रीटिंग पहिलं येतं. दुसऱ्या वाक्यात तुमचं स्वतःचं नाव, म्हणजे पहिलं नाव, ज्याला फर्स्ट नेम असं म्हणतात, आणि सरनेम, असं आपण पूर्ण नाव आपण आपलं स्वतःचं सांगतो. तिसऱ्या वाक्यात आपण इथे कशासाठी आलो आहोत, म्हणजे व्हॉट आर यू हिअर फॉर, हे थोडक्यात सांगतो. आणि मग आपल्या संवादाचा जो काही भाग असेल, विषय असेल, ते आपण थोडक्यात 1 किंवा 2 वाक्यात सांगतो. आणि मग शेवटचा समारोप आपण कसा करतो, तर थँक्यू किंवा सी यू सून, गुड बाय. ओके. तर थोडक्यात एक 5 ते 6 वाक्यात आपल्याला फॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्येही स्वतःची ओळख करून देता आली पाहिजे. आता आपण असं इमॅजिन करूयात, आपण अशी कल्पना करूयात की शाळेत एक नवीन टीचर आलेले आहेत वर्गात, आणि एखादा स्टुडंट आपली ओळख कशी करून देईल,
तर ती साधारण अशी असेल. गुड मॉर्निंग सर. आय एम राहुल दाते. आय एम इन स्टँडर्ड 4th B. माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स. थँक्यू. तर अशा थोडक्या शब्दात, मोजक्या शब्दात आपली स्वतःची ओळख आपल्याला करून देता आली पाहिजे. कॉन्व्हर्सेशनमध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा आपण सुरुवातीला इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लहान वाक्यात, छोट्या वाक्यात आपण स्वतःची ओळख करून द्यायला शिकूयात. लहान वाक्य आपण म्हणजे माझं नाव, आडनाव, हे म्हणजे आय एम, फॉर एक्झाम्पल आय एम मृण्मयी जोशी. मग आपण काय करतो, आपण इथे कशासाठी आलेलो आहोत. तर अशी छोटी छोटी एक 4-5 वाक्ये आपली इंट्रोडक्शनची आपण कुठंही औपचारिक ठिकाणी गेलो तर ही 5 वाक्य स्वतःच्या ओळख करून द्यायची तयार करून ठेवली पाहिजेत. तर मला वाटतं आज मी फक्त फॉर्मल कॉन्व्हर्सेशन कसं असावं एवढंच या सेशनमध्ये घेऊ इच्छिते. आणि माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती राहील की अशी 4 ते 5 वाक्य फॉर्मल कॉन्व्हर्सेशनची तुम्ही स्वतःची ओळख कशी करून देणार यासाठी आपण आपली तयार करून ठेवूयात. शक्य झाल्यास या ग्रुपवरती शेअर करूयात आणि जेणेकरून त्यात माझ्या काही म्हणजे सर्वांच्या आपल्या काही सूचना असतील किंवा त्याला फीडबॅक असं म्हणतात, काही असेल तर आपल्याला त्यात बदल करता येतील. कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे स्पोकन इंग्लिशमध्ये सर्वात महत्त्वाची काय गोष्ट असते तर तो असतो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत बोलतो तेव्हा आपण आत्मविश्वासाने बोलतो. तसंच जेव्हा आपण इंग्लिश कॉन्व्हर्सेशन म्हणजे इंग्लिशमध्ये संवाद साधायला सुरुवात करू तेव्हा त्या आत्मविश्वासाने आपण बोललं पाहिजे. तर त्यासाठी थोडी पूर्वतयारी केली तर ती उपयोगाची ठरू शकते. म्हणून माझी एक रिक्वेस्ट राहील की हा जो आपण पाठ घेतलेला आहे स्पोकन इंग्लिशचा लहानसा फॉर्मल कॉन्व्हर्सेशन, की एखाद्या संवादाची सुरुवात तुम्ही नवीन ठिकाणी गेलात तर स्वतःची ओळख कशी करून द्याल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आहात तर ती ओळख तुम्ही कशी करून द्याल याविषयी स्वतःविषयी एक 4 ते 5 वाक्य तयार करून ठेवा. शक्यतो या ग्रुपवर शेअर करता आली तर ती शेअर करूयात आपण. आणि मग जेणेकरून काही त्यात बदल असतील तर आपले सगळी लोक आपण शिक्षक लोक या ग्रुपवर मार्गदर्शन करतील. सो थँक्यू.